नमस्कार मित्रांनो, दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आजपासून मी येणाऱ्या काही दिवस तुम्हाला स्वादिष्ट पदार्थांची रेसिपी तुम्हाला सांगणार आहे. तसं बघितलं तर हे व्यंजन तयार करणं किंवा कुकिंग करणं हा माझ्यासाठी काही नवीन भाग नाही. जेव्हा मी टूरवर असतो त्यावेळेस मी स्वतःचं खाद्य, स्वतःचं जेवण मी स्वतः तयार करतो आणि जाताना नुसतं असं नाही की कुछ भी बना लो और खा लो, पेट भरलो, असं काही नसतं. मी स्वादिष्ट व्यंजन, वेगवेगळ्या प्रकारचे व्यंजन मी स्वतः करतो. टूरवर असताना मी तुम्हाला विशेष काही दाखवलं नाही, पण त्यावेळेस मी काय करतो ते तुम्हाला मी आता एक रेसिपीच्या माध्यमातून एक सोप्या पद्धतीने रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे. सोप्या पद्धतीने त्यामध्ये चायनीज पण असेल, इंडियन असेल, देशी असेल, गाव जे म्हणतात देशी, गावचं काय खाद्यपदार्थ ते सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे. जवळपास असं म्हणतात की 56 प्रकार के भोग मैं आपको दिखाने वाला हूँ सुलभ रेसिपी के द्वारा. तर आजचा माझा पहिला व्यंजन आहे ड्राय मंचुरियन. हा माझा प्रवास असेल, हा चायनीजपासून देशीपर्यंत सगळ्या प्रकारचे व्यंजन मी सगळ्या जवळपास 56 प्रकारचे व्यंजन तुम्हाला मी दाखवणार. तर या माझ्यासोबत वाईट एक्सप्लोरर माझ्या चॅनलवर. या प्रकारे बारीक झालंय. जे मंचुरियनची जी गोळी असते, गोळी तयार करतात, हे त्याचंही पहिल्यांदा लागणारं साहित्य.
यामध्ये मी नंतर घेणार आहे पत्ताकोबी. पत्ताकोबी जास्त असली तरी चालतं. आणि लागणारे साहित्य पत्ताकोबी, शिमला मिरची, गाजर हे मुख्य असतं. त्यानंतर तो पॉटमध्ये टाकून याला बारीक करतोय. याला बारीक केलं आहे. पत्ताकोबी अजून आले किसतोय. पत्ताकोबी, शिमला मिर्च, गाजर, मीठ, काळी मिरी, तिखट, हे टोमॅटो सॉस. मी या ठिकाणी ग्रीन चिली सॉस पण वापरू शकतो, पण मी यावेळेस एक मिरचीचा ठेचा हा वापरतोय. अद्रक लसूण जे आता तुमच्यासमोर मी बारीक केले, अद्रक, आले आणि लसूण. हे कॉर्नफ्लोअर आणि हा मैदा. जवळपास सम प्रमाणात कॉर्नफ्लोअर आणि मैदा घ्यायचा. तर या प्रकारे हा एक सुरुवातीचे गोळे जे तयार करतात मंचुरियनची, त्याची ही रेसिपी पद्धत प्रोसेस. यामध्ये मी पहिल्यांदा पत्ताकोबी घेतोय. पत्ताकोबी मला ग्रेव्हीला सुद्धा लागेल, त्याच्यासाठी थोडंसं मी वाचून ठेवणार आणि बाकी मी या प्रोसेसमध्ये हे या प्रकारे हा हे पत्ताकोबी. यानंतर शिमला मिर्च मी सेंटरमध्ये घेतोय, कॅमेरामध्ये यायला पाहिजे. या प्रकारे मी शिमला मिर्च एवढ्या आणखी घेतलं, कारण थोडंसं मला वाचून ठेवावं लागेल ते ग्रेव्हीसोबत. तर ही गोळे बनवायची प्रोसेस. हे झालं. नंतर गाजरला सुद्धा थोडंसं वाचून ठेवावं लागेल. कमी जास्त प्रमाण असलं तरी चालेल, चवीमध्ये विशेष काय फरक पडणार नाही, पण ह्या प्रमाणात मी दाखवतो या प्रमाणात ते घ्यायचं. 5 चम्मच घेतो मैदा आणि कॉर्नफ्लोअर घेतलं 3 चम्मच. या मिक्सचरमध्ये पाणी टाकायची गरज नाही, कारण मीठ टाकलं की त्याच्यानंतरच त्याला पाणी सुटतं आणि छान गोळे तयार करता येतात. तर या प्रकारे झालं.
काश्मीरी तिखट असं म्हणता येईल. त्याच्यापेक्षा मी हे आपलं जे घरी तयार केलेलं मी तिखट आहे हे मी चवीनुसार एवढे टाकतो आहे. चवीसाठी थोडंसं अजून टाकतो आहे, झणझणीत होईल. आणि मिठाचं प्रमाण चवीनुसार. हे झालं मीठ. आणि हे चमचाने करण्यापेक्षा हाताने वापरलेलं, हाताने गोळे केलेलं व्यवस्थित जमतं आहे. या बघा, या प्रकारे यामध्ये पाणी टाकायची गरज नाही. काही वेळाने याला थोडंसं पाणी सुटतो, कारण मीठ टाकलेलं याच्यामध्ये. आणि या पद्धतीने, या प्रकारे बाइंडिंग यायला पाहिजे. त्यामुळे थोडंसं मला वाटतं की मैदा अजून व्यवस्थित घातला तर त्याला बाइंडिंग येतं. पुन्हा मी जवळपास 3 चम्मच टाकलेलं आहे. कॉर्नफ्लोअर टाकायची गरज नाही. या प्रकारे बाइंडिंग येईल. मला काय खायला थोडंसं झणझणीत आवडतं. मला हे खायला झणझणीत खाणारा माणूस आहे मी. आणि म्हणून मी नंतर मला वाटलं की नाही याच्यात थोडं तिखट अजून टाकायला पाहिजे, म्हणून लाल तिखट मी यात मिक्स केलेलं आहे. बघा, याला पाणी न टाकता हे असं छान बॅटर तयार झालं आहे, गोळा तयार झाला आहे. आता याचे मी छान छोटे छोटे गोळे तयार करणार आणि नंतर त्याला आपण करू एका मध्यम आचमध्ये याला फ्राय करू. तेलामध्ये डीप फ्राय करू. तर ह्या प्रकारे हे आहे. हे करताना हे झाल्यानंतर मी पहिल्यांदा काय करेल, हात स्वच्छ धुवून टाकेल. कारण हे काय असतं, हे चिकट असतं, कारण यामध्ये मैदा आहे, तर गोळे तयार करायला त्रास होईल. म्हणून हात मी पूर्ण क्लीन करेल. आणि त्यानंतर मी छान असे छोटे छोटे गोळे गॅसच्या फ्लेमला मी मीडियम करतो आहे. स्लो काय असतं की फास्ट केला तर वरवरचा भाग तर शिजतो म्हणणं म्हणजे जळतो आहे, पण आतमधलं हे तसंच असतं.
गोल्डन ब्राऊन होतपर्यंत याला शिजवायचं. ही काय थोडी लेंदी प्रोसेस असते. यामध्ये थोडं पेशन्स पण ठेवावं लागतं. तेवढ्या स्पीडली काय होत नाही, कारण ही जी गोळे आहे शिजवायला आहे फार हीच खरी म्हणजे यामध्ये टॅक्ट असते. याला गोल्डन ब्राऊन होतपर्यंत गोल्डन ब्राऊन व्हायचे आहे आणि मध्यम फ्लेमवर याला मी डीप फ्राय करतो आहे. या प्रकारे बघा असे गोळे तयार होत आहे. पण अजून आपले हे गोळे शिजलेले नाही. शिजले तेव्हाच म्हणता येईल की हे जे बुडबुडे आहेत हे बुडबुडे कमी व्हायला पाहिजे. म्हणजे त्यातलं पाणी इव्हॅपोरेट झालं हे दर्शवतं. आणि नंतर पाणी कमी झाला की हे बुडबुडे हे कमी होतं आणि त्यावेळेस समजून जायचं की नाही आपल्याला हे जे झालेलं आहे हे पूर्णपणे शिजलेलं आहे. आपलं शिजलेलं नाही आणि ही प्रोसेस सुरू आहे. बघा या प्रकारे एकदम छान दिसायला पण मित्रांनो कसं आहे की हा माझा पहिला प्रयत्न आहे. पहिला म्हणण्यापेक्षा मी याच्या आधी पण भरपूर म्हणजे स्वतःचे खाद्य मी प्रवासात असताना मी स्वतःचं अन्न मी स्वतःच शिजवून खातो आहे. तर हा माझा जे प्रकारचं म्हटलं 56 प्रकारची तो भोग तुम्हाला दाखवणार आहे. मित्रांनो हा माझा एपिसोड तुम्हाला आवडला तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि कॉमेंट नक्की करा. आणि पुढला एपिसोडमध्ये तुम्हाला काय दाखवायला पाहिजे हे तुम्ही मला सजेस्ट करा कॉमेंट बॉक्समध्ये. तर मी सुरुवातीला हे काही चायनीज दाखवणार, नंतर देशी, नंतर इंडियन फूड आणि नंतर देशी. तर ह्या प्रकारे हे बघा माझं गोळे तयार होत आहे. गोळे व्हायची प्रोसेस पूर्ण व्हायची आहे. मी तुम्हाला सांगितलं की हे बुडबुडे कमी व्हायला पाहिजे. बुडबुडे कमी झाले की समजून जायचं की आपल्याला हे जे आहे हे पूर्णपणे शिजलेलं आहे. 2 खेपीमध्ये होईल. हे बाकी वाचलेलं आहे. हे पहिला खेपीमधलं डीप फ्राय होत आहे. डीप फ्राय करतो आहे गोळ्यांना या प्रकारे. बघा मित्रांनो हा जो प्रकार आहे मंचुरियन एकदम लजीज. ज्याने एकदा खाल्लं आहे त्याने बोला की नाही यार मस्त अच्छा. आपण हॉटेलमध्ये तर खातोच आहे, पण हॉटेलमध्ये कसं आहे की थोडंसं काय हायजेनिक वगैरे थोडा विषय असतो. तर त्यामुळे आपण हा घरीसुद्धा तयार करू शकतो. हॉटेलमध्ये जायची गरज नाही. हॉटेलच्याच पद्धतीने हॉटेलच्याच म्हणजे चवच्या प्रमाणात आपण चवीच्या प्रमाणात आपण घरी तयार करू शकतो. या प्रकारे हे होत आहे गोळी तयार करण्याची प्रोसेस. या प्रकारे आपले हे गोळी तयार झाले. ही जे नेक्स्ट प्रोसेस आहे ही आहे ग्रेव्ही. ग्रेव्हीची प्रोसेस ही फार इम्पॉर्टंट असते. बॅलेन्स असायला पाहिजे की ज्याच्याने आपल्याला हे चव अवलंबून असते. मी पहिल्यांदा माझा गॅस चालू करतो आहे. गॅस मी बंद केलेला होता. गॅस चालू करतो आहे मध्यम फ्लेम हे. आणि यामध्ये थोडा चम्मच तेल
हे बघा, हे साधारणतः एवढी क्वांटिटी हे तेलाची असायला पाहिजे. तेल जास्त नको. हां, हे बाजूला ठेवतो मी. तेल गरम होऊ द्यायला लागेल. नंतर ह्यामध्ये मी टाकेल कांदा आणि यामध्ये पहिल्यांदा टाकतोय लसण आणि अद्रक, आले. त्याच्यानंतर कांदा, मिरचीचा ठेचा वापरतो याच्यामध्ये मी. कांदा, पत्ता कोबी, शिमला मिर्च, गाजर, असं. एका बाउलमध्ये मी विनेगर घेतोय. विनेगरची क्वांटिटी माझ्याकडे कमी आहे, पण आहे सफिशियंट. विनेगर घेतले आणि सॉस घेतोय मी 3 टेबलस्पून सॉस, टोमॅटो सॉस. आणि हे आहे सोया सॉस. सोया सॉस मी टाकतोय जवळपास 3 चमच झालं. काही गरज नाही. याला मी बॅटरला मिक्स करतो. घ्या बघतो. कॉर्नफ्लोअर 2 चमच कॉर्नफ्लोअर टाकलं आहे. एका ह्याच्यात मी कॉर्नफ्लोअर घेतोय. कॉर्नफ्लोअर घेतलं आहे 2 चमच आणि कॉर्नफ्लोअर आणि पाणी, त्याची ही स्लरी तयार केली आहे या प्रकारे. आणि आधी तयार केलेलं हे सॉसचं मिक्सर. हां, ह्याच्यामध्ये मी हे बघा चम्मच. यामध्ये काळी मीठ टाकतो साधारण एवढं या क्वांटिटीमध्ये. आणि मीठ चवीनुसार मीठ टाकलं आहे. त्याला छान मिक्स करतो आहे. आणि याच्या आधी जो सॉस तयार केला आहे, सॉसचं मिक्सर हे यामध्ये टाकतो आहे. आणि ही जे स्लरी, कॉर्नफ्लोअरची स्लरी, किंचित थोडंसं घट्ट झालं आहे, त्याच्यामुळे पाणी टाकतो याच्यामध्ये. हां, एक उकळी येऊ द्यायचं. उकळी आलं
यामध्ये जे गोळे तयार केले आहे ते गोळे यामध्ये घालायचं. या प्रकारे हे झालं आपलं व्हेज मंचुरियन, ड्राय व्हेज मंचुरियन. त्याला छान मिक्स करून टाकायचं असं. यामध्ये काही लोक शेजवान चटणी पण टाकतात. त्यामध्ये वेगळा फ्लेवर येतो आणि रंग पण येतो, पण काही गरज नाही. शेजवान याच्यामुळे थोडं वेगळं चव येते, एक स्पायसी वाटतं एवढंच. पण हे या प्रकारे सुद्धा आपण करू शकतो, बाकी एक्स्ट्रा काही टाकायची गरज नाही. व्हेज मंचुरियन. तर मित्रांनो, या प्रकारे तयार झालं आहे आपलं व्हेज ड्राय मंचुरियन. व्हेज ड्राय मंचुरियन झणझणीत, लज्जतदार. मित्रांनो, तुम्ही कॉमेंट करा, कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा की कुठल्या व्यंजनाची तुम्हाला रेसिपी बघायला आवडेल. मला कॉमेंट नक्की करा.